नमस्कार, वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगॉड स्वामी चॅनल हा चॅनल तुम्ही बघत असाल. यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना तुम्ही फॉलो करत असाल. जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण शिकत असतो, स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो, तसेच स्पिरिच्युअल हीलिंग देखील आपण शिकत असतो. तर आजचा ते व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा. बाकीचे पण व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन जे अवेलेबल आहे आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनलवर ती देखील तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा. चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. आज आहे 1 एप्रिल 2025 म्हणजे चैत्र शुद्ध तृतीया आहे. नुकतंच 2 दिवसांपूर्वी हिंदू नववर्ष सुरू झालेलं आहे आणि आपण हिंदू नववर्षामध्ये गुढीची स्थापना करून एक विजयाचं प्रतीक देणारं आपल्याला असं दैवत, जे सगळीकडे उत्साह आनंद घेऊन येतं असं दैवत, ह्याची पूजा आपण करून झालेली आहे. कृपा आशीर्वाद आपण घेऊन झालेला आहे. त्याच्या पाठीमागून लगेचच पाठोपाठ जी येते ते चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी संकष्टी विनायक चतुर्थी येते. म्हणजेच आज आपण बाप्पांची विशेष उपासना करायची आहे. आणि तसंच आज योग जुळून आलाय की आज मंगळवार देखील आहे. त्यामुळे ही जी आहे आजची विनायकी संकष्टी चतुर्थी ती अंगारकी विनायकी संकष्टी चतुर्थी आहे. हे रेअरली होतं की विनायकी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येणे, हे रेअरली होतं. तर ह्या वर्षी ते जुळून आलेलं आहे आणि त्यामुळे आज आपण बाप्पांची विशेष उपासना करायची आहे. तर आज आपण बाप्पांना दर्शन तर करायचं आहे, अभिषेक तर करायचा आहे, पण अभिषेक करत असताना एक विशेष रक्षा मंत्र बाप्पांचा म्हणायचा आहे, जो मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा जो मंत्र आहे तो तुम्ही श्री गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीला लाल फुरवा आणि दुर्वा अर्पण करून आणि काहीतरी नैवेद्य अर्पण करून तिथे बसून 21 वेळा म्हणा, किंवा घरच्या घरीच तुम्ही गणपतीचा संध्याकाळी 5 ते 9 ह्या वेळेत अभिषेक करा आणि दूध पाण्याने त्यांचा अभिषेक करा, पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर गणपतीला तुम्ही स्वच्छ वस्त्राने क्लीन करा. योग्य ठिकाणी त्याच्या खाली तुम्ही तांदूळ इथे मांडून हळदी कुंकू वाहून बसवा गणपतीला. देन हळदी कुंकू वाहा. देन 21 जुड्या, 21 दुर्वांच्या 21 जुड्या अर्पण करा. तेवढ्या दुर्वा नसतील तर 2 तरी 21 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. लाल फुलं अर्पण करा. त्याच्यानंतर हार अर्पण करा, हळदी कुंकू अर्पण करा. गणपतींना दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा जे काही गोडधोड तुम्हाला बनवता येत असेल त्याचा नैवेद्य दाखवा. गणपतीला नम्रतापूर्वक अभिवादन करून प्रार्थना करा की हे श्री गणेशा, आज चैत्र शुद्ध तृतीया आहे आणि आज अंगारकी विनायकी संकष्टी चतुर्थी आहे. तर त्यानिमित्त मी तुमची छोटीशी पूजा केलेली, अभिषेक केलेला आपल्या चरणी रुजू करावं. जो मंत्र मी आपल्या चरणी आत्ता म्हणतीये तो आपल्या चरणी रुजू करून मला आयुष्यामध्ये कायमस्वरूपी रक्षा कवच द्या. तर कोणता मंत्र आहे हा आपण बघूयात. तर मंत्र हा पुढील प्रमाणे आहे. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गम गणपते वरवरच सर्वजनम मे वदनाय स्वाहा. मंत्र पुन्हा ऐका. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गम गणपते वरवरच सर्वजनम मे वदमानाय स्वाहा. हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणायचा आहे, गणपतीचा छोटेसा अभिषेक करून त्यांना दुर्वा लाल फुलं अर्पण करून. किंवा तुम्हाला घरी जर अभिषेक करणं शक्य नाही तर बाहेर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तिथे अभिषेक करा. अभिषेक कुठलाच करणं शक्य नाही तर गणपतीच्या मंदिरामध्ये लाल फुलाने दुर्वा अर्पण करून गणपती समोर बसून 21 वेळा आज हा मंत्र म्हणा. आज खूप शुभ संयोग आहे. अंगारकी विनायकी संकष्टी चतुर्थी हा खूप वेगळा योग जुळून आलेला आहे. तर तुम्ही आज गणपतीचा हा रक्षा मंत्र 21 वेळा म्हणा आणि श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद घ्या. कारण गणपती हे प्रथम देवता आहेत, तसेच ते विघ्नहर्ता आहेत, विद्येचा देवता आहेत. तर वर्षाच्या सुरुवातीला जर आपण त्यांची ही रक्षा मंत्राची उपासना केली तर गणपतींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. ते सगळ्या संकटातून, दुःखातून आपल्याला बाहेर काढतात. विघ्न जे येणारे असतात, अडथळे असतात कोणत्याही कार्यामध्ये, ते नष्ट करतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन पतित पावन करतात. तसेच नात्यांमध्ये ते वृद्धी करतात, संरक्षण देतात
नात्यांमधल्या गैरसमज दूर करतात, कम्युनिकेशन डेव्हलप करतात, कोणत्याही कामासाठी जो स्किल सेट असतो, जॉबसाठी, बिझनेससाठी किंवा कोणतीही कृती आपल्याला जीवन आवश्यक आहे त्याच्यासाठीचा स्किल सेट ते इन्क्रीज करतात. कारण गणपती हे कलेचे आणि विद्याचे देवता आहेत. त्यामुळे गणपतींची ही विशेष उपासना आज तुम्ही नक्की करा. हा मंत्र 21 वेळा तुम्ही घरच्या घरी म्हणा किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन म्हणा. श्री गणेशांना नम्रतापूर्वक प्रार्थना करून तुम्हाला जे मागायचे इच्छा ते मागा, कारण श्री गणेश तुमची इच्छा पूर्ण करायला बसलेले आहेत. बस आपण त्यांची उपासना करणं गरजेचं आहे. तर आज हे तुम्ही नक्की करून बघा. जर आज शक्य नाही झालं तुम्हाला तर एखाद्या मंगळवारी किंवा बुधवारी तुम्ही ही गणपतीची उपासना करा किंवा पुढच्या चतुर्थीच्या वेळेस करा. कारण गणपतीची रक्षा कवचांची किंवा रक्षा मंत्रांची उपासना केल्याने गणपतींचे जे इतर उपासना आपण करतो त्या सिद्ध होत असतात आणि कायमस्वरूपी श्री गणेशांचा आपल्याला कुठल्याही कार्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर कशी वाटली तुम्हाला माहिती आणि तुम्ही ही उपासना करणार का नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंटद्वारे विचारा. जर तुम्हाला नवीन माहिती जाणून घ्यायची आपल्या कुठल्याही सणवारांविषयी, त्याच्यानंतर मुहूर्तांविषयी किंवा कोणत्या स्तोत्र मंत्र ग्रंथपठणाविषयी तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा, विचारा. आणि तुमच्याकडे एखादी माहिती असेल ते आपल्या चॅनलवर अजून अवेलेबल झालेली नसेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुमचं चॅनल असेल आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं असेल इन्फोगॉड स्वामी या चॅनलवर तर तुमच्या चॅनलचं नेम, चॅनलचे लिंक, चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या चॅनलचं प्रमोशन आपल्या इन्फोगॉड स्वामी या चॅनलवर मी नक्की करेल. तर आजचा कंटेंट आपण एंड करू. तुम्ही आज उपासना करा. बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की मला तुम्हाला सगळ्या कार्यामध्ये ते कृपा आशीर्वाद देऊ, सगळ्या संकटापासून, विघ्नांपासून ते आपल्याला वाचवू, नष्ट करू आपल्या जीवनातील संकट. कायमस्वरूपी ते आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन प्रत्येक कार्यात यश, कीर्ती, आरोग्य प्रदान करू व कायमस्वरूपी आपल्याबरोबर बाप्पा राहू. हीच प्रार्थना मी श्री गणेशाच्या चरणी आज संकष्टी चतुर्थी निमित्त करते आणि आजचा कंटेंट मी एंड करते. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. आपण भेटूया नवीन भागात नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.